महाराष्ट्र राज्याची निर्मिती या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जात होती आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी भाषिक राज्यांची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झाली आणि मग अत्यंत अनेक अशा स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पुढे पार्श्वभूमी जर आपण बघितली तर मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार हा 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. 1911 मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी ही रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर न. ची. केळकर यांनी लिहिलेलं आहे की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या ही एका अंमलाखाली असावी. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावार प्रांत रचनेची मागणी केली होती. परंतु त्या काळामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा अधिक महत्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला. त्याच्यानंतर 12 मे 1946 मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात एक महत्वपूर्ण ठराव हा मंजूर करण्यात आला आणि मग संयुक्त महाराष्ट्र परिषद 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद ही भरली गेली. पुढे या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रांत करावा. याच्यामध्ये मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा आणि गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा एक ठराव संमत केला. मग आलं दार कमिशन. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून रोजी 1947 मध्ये न्यायाधीश S. K. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांत रचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली आणि मग 10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल हा प्रसिद्ध झाला. परंतु त्यामुळे प्रश्न सुटला नाही. त्याच्यानंतर मग JVP समिती म्हणजे त्रिसदस्य समिती भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसनं 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली आणि यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. पुढे या 3 सदस्यांच्या आद्य अक्षरावरून JVP ही समिती ओळखली जाते आणि मग या समितीनं आपल्या अहवालामध्ये भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वत मान्य आहे पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली आणि या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि मग त्याच वेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या ह्या काढल्या आणि आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला आणि यामुळे मुंबई महाराष्ट्रातच असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. पुढे आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये टिपा घ्यायच्या आहेत तुम्हाला. एकच टीप आहे JVP समिती म्हणजे त्रिसदस्य समिती. ह्याच्यावरती अर्थात तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचंय. चला आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करू.